गुरुवर्य काचकुडवे सर, आमचे मित्र मोहोळ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीण नाना डोके, ज्यांच्या संघर्षातून तुम्ही सगळे घडतायत असे आमचे जुने सहकारी, त्यांचा सगळा प्रवास मी बघितलेला आहे. त्या अकॅडमीचे आणि या साप्ताहिकाचे सर्व दादाजी काळे, त्यानंतर सागरदादा कोळी, बेडगे सर, सर्व पालक आणि मुख्य सगळे आमचे कोरे सर, खरंच वक्तृत्व कसं असावं हे शिकावं ते कोरे सरांकडून, आणि सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी. खूप दिवसांपासून या कार्यक्रमाशी किंवा या अकॅडमीच्या सगळ्या जे काय प्रोग्राम चालतात त्याशी मी निगडीत आहेच आहे. त्यामुळे सुरुवातीपासून माहिती आहे. आज मला वाटतं तो बोर्ड इथं नाही आहे आपल्या करिअर अकॅडमीचा. नायक आत्मा बलहीनेन लभ्यते सांगितलं असेल दशरथ दादांनी. काय आहे त्याचा अर्थ आहे? तर सगळ्यात मोठी शक्ती काय आहे तर तुम्ही बलहीन नसला पाहिजे, तुम्ही ताकदवान नसला पाहिजे. तुम्ही ताकदवान कशाला म्हणणार? तुम्ही खूप पैसे असले की ताकदवान होतं का? खूप मोठं पद आहे, 10, 15, 20 लोक मागं फिरतायत म्हणून ताकदवान असतं का? ताकद असते, खरी ताकद असते मनामध्ये. ज्याचं मन बलशाली आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही. आणि दुसरी ताकद असते जी बाहेरून कशावर अवलंबून नसते, ती आपल्या शरीरामध्ये. शस्त्र असतात, शस्त्र ताकदवर असू शकतात, पण त्या शस्त्राला काही स्वतःचा विवेक नसतो. म्हणजे जे शस्त्र तुम्ही दुसऱ्याला वापरताय ते शस्त्र तुमच्यावर पण वार करू शकतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची ताकद आहे शरीरातली आणि मनाची ताकद. आणि ते तुम्हाला ती ताकद देण्याचं किंवा त्याला बलवान करण्याचं काम या अकॅडमीतर्फे होत आहे. आपल्याकडे अनेक वर्षांपासून आपण सांगत आलेलो आहोत, अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैव अजापुत्रम बलिम दद्यात देवो दुर्बलो घातक. देवसुद्धा कोणाला घातक आहे? दुर्बला. बळी कुणाचा दिला जातो? वाघाचा देतात का कोणी? हत्तीचा देतात का? पण जे अजापुत्र म्हणजे बकरी असते तिचा का देतात? ते काही संघर्ष करत नाही, ते काही म्हणत नाही, कानाला धरलं की घेऊन जात. त्यामुळं असं कुणाला व्हायचं नाही. त्याच्यासाठी बलोपासना गरजेची आहे आणि ती बलोपासना योग्य मार्गाने करायचं मार्गदर्शन दशरथजी अनेक वर्ष करतायत. सर, आमच्याकडे कायद्यामध्ये आपलं शरीर ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तर तुम्हाला हेल्मेट घालून द्यायला का सांगतो? काय फरक पडतो सरकारला तुम्ही हेल्मेट नाही घातलं तर? प्रत्येक व्यक्तिमत्व, प्रत्येक शरीर ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तुम्हाला कोणी इजा केली, तुमच्यावर कोणी हल्ला केला तर तुमची केस कोण चालवतं? सरकार चालवतं. का? तर राष्ट्रीय संपत्तीचं तुम्ही नुकसान केलं म्हणून. हे नुकसान केलं तर शिक्षा आहे, त्याच्याबद्दलचे कायदे आहेत. पण हे राष्ट्रीय संपत्ती तुमच्यासारखी जी सगळ्यात मौलिक संपत्ती आहे ती घडवण्यासाठी कुठे शिक्षक, त्याच्यासाठी कुठे कार्यक्रम आहे किंवा त्याच्यासाठी कुणी अभिनंदन करत आहे असं नाही. आणि खरंच शोकांतिक आहे. जर ही लहान मुलं असतील, सगळे नागरिक असतील, ही जर राष्ट्रीय संपत्ती असेल तर ती घडवण्याबद्दल दशरथजींसारख्या व्यक्तिमत्वाचा खरंच समाजाने, सरकार किंवा सत्ता यांच्यापेक्षा पालक आणि आपण त्यांचा सन्मान करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे खूप आवश्यक आहे. संघर्ष यात्री नाव आहे साप्ताहिकाचं. दशरथ दादांचा संघर्ष 20-25 वर्षापेक्षा अधिक कालापासून आम्ही बघतो आहोत. आणि आता संघर्ष हे त्यांचं म्हणजे त्यांच्यासाठी काही विशेष राहिलेलं नाही आहे. त्यांना मला कदाचित असं वाटतं की नॉर्मल आयुष्य आल्यावरच जरा काहीतरी वेगळं वाटत असतं. सतत सुरू असलेला संघर्ष आहे. अनेक संधी त्यांच्यासाठी उपलब्ध होत्या, अजूनही उपलब्ध आहेत. पण आपल्या मोहोळमधल्या मुलांमध्ये बलोपासनेची वृत्ती वाढावी, त्यांना बलोपासनेचं प्रेम लागावं आणि ही सगळी शरीरं जी आहेत, जी मन आहेत, ती ताकदवान व्हावी, त्याच्यासाठी सुरू असलेला त्यांचा उपक्रम आहे. त्या उपक्रमाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. तुम्ही सगळे इथे येत आहे. अनेक
आम्ही बघतोय हल्ली पालकांना फक्त मार्क हवेत, बाकी काही नको आहे. पण तुमच्या पालकांचं खरं पहिल्यांदा कौतुक करायला पाहिजे. हे आपल्याकडे अनेक प्रकारचे गुणांमधून आपण व्यक्तिमत्वाची एखाद्या व्यक्तिमत्वाला ठरवतो. तुमच्यासाठी ते वेळ काढतायत आणि तुम्हाला या गोष्टीची आवड लागावी याच्यासाठी प्रयत्न करतात. त्या पालकांचंही कौतुक आहे. 1-2 गोष्टी फक्त आपण घेऊन जायच्या, फार बोलणार नाही आता, तुम्हाला बक्षिसं घेऊन जायचे. पण नुसतं शरीराची आपण उपासना केली, बलाची उपासना केली म्हणून देश महान होणार नाही. आपला देश आपल्याला महान करायचा, त्याच्यासाठी इतर कोणी येणार नाही. किती वर्ष झाली स्वातंत्र्य म्हणून कोणी सांगेल का मला? किती साली स्वतंत्र झालो आपण? जोरात किती वर्ष झाली असतील? मग 78 वर्ष वगैरे झाली का? तरी आपण संघर्ष करतो. हा देश बदलायचा असेल तर कुणी सत्ता, कुणी राजकारणी हा देश विकसनशीलमधून विकसित करू शकणार नाही. तर देश आपल्यालाच घडवावं लागणार आहे आणि ते काम आपल्याकडून राहिलेलं आहे. 3 गोष्टी या आपण सर्वांनी करायच्या आहेत आजपासून. पहिली गोष्ट, प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही. कुठलीही कॅरी बॅग घ्यायची नाही. कोणी द्यायला लागलं तर आपल्या खिशामध्ये असलेली कापडी पिशवी घेऊन फिरायचं, कॅरी बॅग नको असं म्हणायचं. दुसरी गोष्ट, जे चॉकलेट खाल, रॅपर खा, त्याचे असतात, चिप्स खाल, बिस्किट खाल, खरं तर दादाने सांगितलं असेल खाऊच नका असलं काही, पण एखादा दुसरा कोणी खात असेल तर रस्त्यावर टाकायचं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं संकट आपल्या देशावर कुठलं आहे तर प्लॅस्टिकचं आहे. काही वर्षांनी आपण असे प्लॅस्टिकमध्ये अडकून पडून संपून जाऊ, इतकी वाईट परिस्थिती. त्यामुळे रस्त्यावर प्लॅस्टिक टाकायचं नाही, अशा ठिकाणी टाकायचं की ज्याची विल्हेवाट लागेल. म्हणून काय करायचं, प्रवासाला जरी निघालो तरी आपल्या वाहनातनं चाललो असेल तर एका ठिकाणी बाटली असेल त्याच्यामध्ये सगळं प्लॅस्टिक गोळा करायचं आणि ते आपल्याकडे कचरा गाडी त्यावेळेस टाकायचं. दुसरं एक काम तुम्ही सगळ्यांनी करायचं की नागरी शिष्टाचार म्हणून आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपली सायकल असेल, आपलं मोटरसायकल असेल, आपण आईवडिलांबरोबर जात असेल, आपलं 4 चाकी वाहन असेल, शेवटी आपल्या 2 चपला असतील, बूट चप्पल काय, ते अशा पद्धतीने ठेवायचे की ते व्यवस्थित एका बाजूला राहिले पाहिजे, एका रेषेत राहिले पाहिजे आणि ते दिसताना किंवा येणाऱ्या जाणाऱ्याला कुणाही त्रासदायक लागले नाही पाहिजे. त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण करायला लागलो तर ह्या देशामध्ये बदल घडायला सुरुवात होईल. या देशाबद्दल प्रेम असलं पाहिजे, इथल्या कायद्यांबद्दल आदर असला पाहिजे, इथल्या व्यवस्थांबद्दल आदर्श असला पाहिजे. सार्वजनिक व्यवस्था ह्या कोणीही कशाही पद्धतीने वापरायसाठी नाही, तर त्या आपण कायमस्वरूपी सर्वांना उपयोगी येण्यासारख्या. आत्ताच सागरदादांनी मला सांगितलं पाणपोईचा उपक्रम त्यांनी सुरू केला. तर तो कशासाठी केला आहे? 10 रुपयाची बाटली कुणालाही मिळतेच, पण त्यापेक्षा हे जास्ती कार्यक्रम आणि हा काम करणं जास्ती गरजेचं. एक तर प्रदूषण नाही, दुसरी गोष्ट येणाऱ्या जाणाऱ्याला कोणालाही त्याचा लाभ घेता येईल, पण ते व्यवस्थित राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर या 2-3 गोष्टी तुमच्या बलोपासनेबद्दल बरोबर करा. शेवटी दादांचाही उद्देश तोच आहे. अनेक जण याच्यासाठी काम करतात, पाचपुणे सर असतील, आपले कोळे सर असतील, की राष्ट्रीय व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर पहिले व्यक्ती निर्माण झालं पाहिजे आणि जे व्यक्ती निर्माण होतील, व्यक्तिमत्व घडेल ते राष्ट्रकार्याला उपयोगाला आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला बंदूक घेऊन सीमेवर जायला पाहिजे असं नाही, ते सगळ्यांना नशिबात पण नसतं, ते सगळ्यांना जमत पण नसतं. पण देशामध्ये आपण सैनिक म्हणून काम करायला ज्यावेळेस मनापासून सुरुवात करू, हा देश स्वच्छ करू, हा देश सुंदर करू, हा देश शांत करू, याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. दादांच्या दोन्ही उपक्रमांना मनापासून शुभेच्छा देतो. अशी इच्छा आहे की हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आणि अनेक वर्ष सातत्याने घडत राहावा अशी श्री नागनाथ चरणी प्रार्थना करतो. मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली, तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो.